यासाठी इथल्या RSSनं डाव रचला आणि एका बाजूला मांगाला फितवलं आणि दुसऱ्या बाजूला महाराजांना फितवलं आणि ते सगळं विसरून गेले. आता फक्त वर्गीकरण उपवर्गीकरण एवढंच त्यांच्याकडे कार्यक्रम उरलेला. माझा प्रश्न असा आहे की उपवर्गीकरण झालं किंवा न झालं तुम्ही सत्तेत जाणार आहात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. रोज नाक्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विकणाऱ्या अवलादी भरपूर आहेत. परंतु सत्तेकडे नेणारा एकच महापुरुष होऊन गेला आणि तो म्हणजे मान्यवर कांशीराम साहेब बहन मायावती. आहे का एखाद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणारे जे पक्ष आहे का एखाद्याकडे सत्तेत जाण्याचं गणित? कोणते गणित आहे त्यांच्याकडं? एक खासदारकी द्या, तुमच्या चपला आणि जोडे उचलायला मी तयार आहे, पण एक खासदारकी द्या. काय गणित आहे त्यांच्याकडं? मला तुमच्या मांडीवर बसू द्या, बोला बाईचाला पण पोटाला घाला, ही आमच्या खेड्यामध्ये म्हणे. म्हणजे तुम्ही काहीही करा पण कसंही करून आम्हाला सत्तेत घ्यावं, आम्ही तुमच्या बोलतो. एवढाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये उरलेला आहे. मग ते रक्त असो, ते घराणं असो, ते कोणीही असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणारे ज्या टोळ्या, या टोळ्याकडे फक्त भीक कुठं मिळेल आणि जास्त वक्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं विकलं जाईल, हा एकच कार्यक्रम आहे. आणि म्हणून या गोष्टीला वाचा फुटावी म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे एका दिसण्यात वक्त्याला लाजवेल असं वक्तृत्व. मला नाही माहिती रुक्मिणीताई किती शिकलेली आहे, तिच्या नवऱ्याचं मी खरं म्हणजे किती अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. हे बहादर खेड्यामध्ये राहतात आणि खेड्यामध्ये राहून तो जेव्हा आपल्या बायकोला एवढी मुभा देतो, ही साधी गोष्ट नाही. आज सकाळी मी एक क्लिप पाहिली, रुक्मिणीताई लोंढेच्या भावावरती मांगांनी बहिष्कार टाकलाय. किती वाईट गोष्ट आहे. मी त्यांना लिहिलं की तिला आजूबाजूला जर बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते असतील तर तात्काळ मला फोन करा, आम्ही काहीतरी तुमची व्यवस्था करू. म्हणजे किती नीचपणा आहे हा, किती खालच्या स्तरावर हा समाज गेलेला आहे. काय चूक आहे तिच्या भावाची आणि रुक्मिणीताईची काय चूक आहे? ती काय म्हणली, मांगावर जाऊन सगळी ढोरवाडा, मांगावर तुम्ही लोकांचे लाकडं फोडा, काय म्हणली काय ती? तिचे एकच म्हणणे आणि ते म्हणजे सत्य. पण दुर्दैव असं की सत्य पचवता येत नाही. तिचं काय म्हणणं की अरे एक राहा, तुमचा आमचा बाप एकच. कालपर्यंत गुन्ह्या गोविंदाने वागणारे हे दोन समाज आज एकमेकाचे शत्रू आहेत. अरे कोण तुमची आसू पुसणार आहे? RSS. आता अण्णाभाऊ साठेचं एक प्रसिद्ध वाक्य माननीय चंद्रप्रकाश देगलूरकरजी बोलून गेले, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. हे तर आम्हाला माहित आहे, पण भेटेल मागतं फिटेल पण हे तर आम्ही कुठंच नाही वाचलं. अण्णाभाऊ साठेचं साहित्य तर कोणी वाचलं तुमच्या पाहिजे? बघा, जेव्हा बहुजन समाज पार्टी सत्तेकडे निघाली त्यावेळेस मांगाच्या हातामध्ये लवजी वस्ताद दिले. जेव्हा मांगाला हे कळलं की लवजी वस्ताद हे काय सत्तेकडे घेऊन जाऊ शकत नाही, मग ते अण्णाभाऊ साठेकडे आले. अण्णाभाऊ साठेचंही नाव हे वाक्य करण्यात आलं की ते तर बाबासाहेबांचं चेले आहेत. त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी मला काय करायचं ते सांगून गेले. त्या सगळ्या गोष्टी सोडल्या. पण आता काय वर्गीकरण. आता प्रश्न असा आहे की समजा वर्गीकरण नाही झालं किंवा आजपर्यंत झालं नव्हतं, होईल का नाही माहित नाही भविष्यामध्ये. एक तरी असं उदाहरण आहे का की महाराजांनी मांगाला अडवलं, याला नोकरी नका लावू देऊ, याला शाळेत प्रवेश नका देऊ, याला गावात नका राहू देऊ, याच्यावर अन्याय करा, असं एखादं उदाहरण आहे का महाराष्ट्रात? मग कारण काय? उपवर्गीकरणाबद्दल जो झगडा चालू आहे त्याचं कारण काय? ही बीजेपीची RSSची चाल आहे, लक्षात घ्या. बाबरी मस्जिद कोण पाडली? कल्याण सिंगनं. तो कोण आहे? घिसडी. याच्या अगोदर बीजेपीचा अध्यक्ष पकडला, त्याचं नाव तर मी विसरलो, बंगाल लक्ष्मण. ते कोण? काँग्रेसमध्ये बाबासाहेबांना विरोध करण्यासाठी ज्याला उपप्रधानपर्यंत नेलं, तो कोण? ह्या सगळ्या गोष्टी हे आम्हाला माहित आहे आणि त्या फक्त बहुजन समाज पार्टीला माहित आहे. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये एकच संदेश मी आमच्या बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्याला देईन की जिथं जमेल तिथं हे जो तळा गेलेला आहे हा तळा सांडायचं काम आपल्याला करायचं. मांगा महारामध्ये वितुष्य होताना अजिबात कामाने या चळवळीला ती शोभणारी गोष्ट नाही. आणि मांग महार जर याच्यामध्ये जर बेकी झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
चळवळीला आलेलं जे यश आहे ते अपयशामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. हेच तर पाहिजे. RSSला हेच पाहिजे. या दोन लढाऊ जाती या जरी एकत्र झाल्या खऱ्या अर्थानं तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या RSS BJPची ईट को ईट बजा देंगे एवढी ताकद या दोन जमातामध्ये आहे. आणि म्हणून काहीही करा. आता बघा तुम्हाला कशात लटकवलं. तुम्हाला लटकवलं उपवर्गीकरणामध्ये महारण माळ्याच्या विरुद्ध मान. जर भारतातल्या सगळ्या निवडणुकीचा तुम्ही निचोड जर काढला तर काय दिसते तुम्हाला. आता मागच्या 2-3 महिन्यामध्ये पश्चिम बंगालची निवडणूक झाली. काय झालं त्या निवडणुकीमध्ये 80 लाख लोकांचे मतदार यादीतून नावं कट केली. म्हणजे मोजून जिथं जिथं मुसलमान असतील जिथं जिथं बौद्ध असतील ते बीजेपीला मतदान करत नाही आणि म्हणून त्यांच्या वस्त्याची नावं मतदार यादीमधून गाळलेले. इथं काय चाललंय. हे आंबेडकर नावानं चालणाऱ्या टोळ्यांना माहितच नाही SIR कशाला म्हणतात कशा संघ खातात. त्यांचं फक्त एकाची कुठून झोळी भरण कुठून काय मिळेल याच्यावर फक्त दोन्ही जातीचं लक्ष. आता तो कसबे किती शिकेल असं नको. कमीत कमी अण्णाभाऊ साठी ती तरी आहे का त्याला काही थोडीफार बुद्धी. ज्यांनी आम्हाला हजारो वर्ष या देशामध्ये ढोरावर जगायचं काम शिकवलं, ढोरं बदलणं शिकवलं आणि कमीत कमी या 3 जाती एका ढोरावर जगल्या. एकानं कातडं काढायचं, मारणं खायचं, काही मागणं खायचं. इतका दरदडीत इतिहास असताना हे जगले कशासाठी. आणि म्हणून जर तुम्ही वर्गीकरणाचा हिशोब जर काढला जे वर्गीकरणाच्या विरोधात आणि बाजूने बोलतात मला नाही वाटत त्यातल्या 95% लोकांना हे माहित आहे की या वर्गीकरणामध्ये जाती तरी किती आहे. लॉर्ड बुद्धाने माझी मुलाखत घेतली होती. मला वाटतं याला 2-4 महिने झाले असतील. तेव्हा मी सांगितलं होतं ज्या लोकांनी वर्गीकरणाला सहकार्य केलं त्या बाजूने बोलतात ते एका तरी भडव्याला एका दमात त्या 59 जातीचं नाव सांगता येईल का. आणि उपवर्गीकरण केव्हा होईल. उपवर्गीकरण तेव्हा होईल की शेवटच्या जातीचे गिनती किती आहे, लोक किती आहेत, वाटे कसे करणार आहात. मागा महाराज समजलं पण 59 जाती आहेत आणि तुम्हाला नवल वाटेल जी शेवटची जात आहे तिची संख्या आहे फक्त 14. तिला कसं वाटत असेल. आता दुसरी एकमेव मागाला दिलं उपवर्गीकरण जागा निघाल्या. मागण्याच्या पुढे शिकेल लायकच नाही त्या जागा कोणाला जातील, ब्राह्मणाला जातील. आजपर्यंत तेच झालं. शिक्षण व्यवस्था असो, महसूल व्यवस्था असो, पोलीस असो, जेव्हा जेव्हा रिझर्वेशनच्या जागा भरायची वेळ आली तेव्हा तेव्हा मांगा महाराजचे समारे ढोराचे त्या 59 जातीचे लोक लायक असूनही असं सांगितलं की लायक उमेदवार मिळाला नाही आणि ओपनचे लोक भरून टाकले. हा खऱ्या अर्थानं डाव आहे त्याच्या मागं. पण हे ना मान समजू राहिले ना हे महार समजू राहिले. आणि म्हणून फक्त झालं नाही पाहिजे कोणी म्हणते झालं पाहिजे. फक्त कसं नाही हक्काचं आहे बापाचं आहे. अरे अरे बाप कुठे राजो. अरे बाप मेले ना. आणि पुन्हा जर तुम्हाला गावक्या करायचे असतील, पुन्हा डफळे वाजायचे असतील, पुन्हा ढोरं वडायचे असतील तर कुशाल मरा जा. त्याला शहाडा म्हणतात. त्याला शहाडा म्हणतात. आजही तो गावगाव चालू नुसतं इतकं चाललंय का. नुसतं एवढं नाही चाललं. मराठ्याच्या घरी हळद लावणं चाललं की मांगाचं डफळं. मराठ्याच्या घरी माणूस मेला की मडा वाजवायला माग. हे काय साधी आजही चालू आहे ना ते बंदच नाही. आणि ते बंद करायच्या ऐवजी हे नालायक लोक तो सोटे घेऊन अंगावर आहेत. त्याला काय म्हणतात तानाजी गायकवाड. हा त्याला मारतात ते नाही पोत्रच झालं. हा हे उपवर्गीकरण सुरू झाल्यापासून काय टाकाव मानलं याच्यात कशातरी ते भोपे नाचतानाच्या. अरे अरे 4-4, 5-5 भोपे एकत्र येऊन नाचू राहिले. काय सांगता तुम्ही समाजाला. काय दिशा देणार आहात तुमच्या लहान लहान लेकरा बाळांना. अरे काहीही करा. अण्णा भाऊ एवढे प्रसिद्ध का झाले. फक्त साहित्यामुळे लिहिण्यामुळं. सारा देश साऱ्या देशातल्या धर्मशास्त्री धर्म मारतात सारेचे सारे एक जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची लढाई जिंकली. कशाच्या भरोशावर, कशाच्या जोरावर. डफडे वाजवले असते आणि तो स्वट्या मारून घेतला असता. अरे कपडे फाडले असते. पण बाबासाहेबांना जे आपल्याला कमवून दिलं हे नसतं मिळालं. आणि म्हणून माननीय डोंगरे साहेब
आणि 4 वाजता हॉल बी खाली करायचा थोडा. तर मला आमचे जिल्हा कार्यकारिणी जी आहे यांनी इथं मला बोलायची संधी दिली आणि मला 2 शब्द तुमच्या समोर मांडता आले. खरं म्हणजे बरंच बोलायचं होतं. 4ची वेळ जवळ आली ना अध्यक्षाला काही वेळच मिळणार नाही आणि म्हणून मी माझं हे लांबलेलं भाषण संपवतो. पुन्हा कधीतरी मी तर रोजच तुमच्या सोबत आहे, पण माननीय चंद्रप्रकाशजी, आदरणीय रुक्मिणीताई हे बिचारे म्हणून आले. आणि एक गोष्ट सांगायची राहिली मला, रुक्मिणीताईचं भाषण मी उस्मानाबादचा कार्यक्रम संपवून लातूरला चाललो होतो का लातूरचं संपूर्ण नांदेडला चाललो होतो आणि मी ती रील पाहिली गाडीत बसताना. अरे म्हणलं हे कोण आहे? मग मी तिने चौकशी केली. आमच्या धाराशिवचे जे प्रमुख आहे शेरखाने यांनी सांगितलं दादा म्हणे मातंग समाजाची बाई आहे. मग मातंग समाजाची म्हटल्याबरोबर मी तानाजीरावला फोन लावला, या बाईला ओळखतात दादा? हो. आणि तिची रील अशी होती की तिचं घर गळत आहे आणि एका नालायकाने विचारलं बाई बाबासाहेबांबद्दल लयच बोलती, तुझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो कुठे आहे, अण्णाभाऊ साठेचा कुठे आहे? ती म्हणते अरे दाद्या म्हणते ती अशा नालायका, अरे दाद्या माझं घर गळतंय रे म्हणे आणि ते फोटो भिजून आहे म्हणून बाजूला मी ठेवलं. आणि ती गोष्ट मला फार खटली. मी तात्काळ नंबर मिळवला रुक्मिणीताईला बोललो, म्हणलं बोल मी तुझा काका बोलतो. आणि ती बिचारी मला ओळखत नाही. मग म्हणलं तुझं घर गळतंय ते मी आता पाहिलं आणि तात्काळ मी तिच्या वडिलाच्या त्याच्यावरती 5,000 रुपये पाठवले आणि त्या रील मध्ये असं आवाहन केलं की नुसती कोरडी सहानुभूती नका तिला, तिचं घर सुधारण्यासाठी तुला मदत करा, तिच्या घरावरचे पत्र बदलण्यासाठी मदत करा. आणि तो धागा धरून आमचे तानाजीराव गायकवाड आज आमच्या रुक्मिणीताईला या भगिनीला आर्थिक स्वरूपामध्ये मदत करणार आहे. मी तानाजी गायकवाड यांना अशी विनंती करतो की ती रक्कम आमच्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या राज्याचे अध्यक्ष माननीय डोंगरे साहेब यांच्या हस्ते रुक्मिणीताईला आणि तिच्या नवऱ्याला दोघांना सुपूर्द करावी. आणि मी तोपर्यंत माझं लांबलेलं भाषण थांबवतो. यानंतर माननीय अध्यक्ष बोलतील. जय भीम.